झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या चांग बना होंगे कामयाब आता होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन हो मन में है विश्वास अब भाई पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन तुमचं झालं हा ए आता माझं वाजव रे माझं होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन थँक्यू तरी आमचंच भारी होतं शी बाबा काय तुमचं कॉम्बिनेशन मस्त झालं ना एकदम ट्युनिंग मस्त आहे तुमचं सूर जुळलंच मस्त तुमचे हा पर्याय का दुसरं काही आता नाही म्हणजे बायको आहे नाही माझी बायको आहे माझी अच्छा अच्छा सगळीकडे आम्ही सोबतच असतो शेतात सोबत गोठ्यात सोबत घरात सोबत निवडक 2-4 जागा असतात तिथं आम्ही सोबत नसतो फक्त बाकी सगळीकडे आम्ही सोबतच असतोय म्हणजे कसं आहे 2 बॉडी आणि 1 लाईफ असं आहे आमचं तुमचं ट्युनिंग तुमचं लव कळलं मला पण काय हे ना हे ग्राउंड आहे ग्राउंड हा तुमचं शेत नाहीये आणि कसं आहे शेतामध्ये असतो ना तो असा आऊट आणि इथे होतो ना तो असा आऊट अरे मस्त मला परत काय विनोद केला अरे बाप असून आडवं पडलो पण खरं मला सांग प्रत्येक ठिकाणी तूच कसा अध्यक्ष असतो रे म्हणजे क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष बी तूच तिकडं पंचायत समितीला अध्यक्ष बी तू इकडे येऊन उभा आहे पळू नको इकडे तिकडं अरे त्या प्लेयरला वावळ्या ज्या सवाष्णी असते त्या सवाष्णी निवड समितीचा बी अध्यक्ष तूच नाही तर काय याला अध्यक्ष व्हायचं लईच ना देव नाही तर काय म्हणजे आम्ही बायका बसतो ना गप्पा मारायला तेव्हा नवऱ्याबद्दल बोलताना काय बोलतो आमचे मालक कसे आमचे मालक तसे आणि याची बायको काय म्हणते याची बायको बोलताना काय म्हणते आमचे अध्यक्ष असे आमचे अध्यक्ष तसे याची बायको याला अध्यक्ष म्हणती मग विचारायचं ना तिला कार्यकारिणीत अजून किती सभासद आहे म्हणा चावट पण नको मला माहितीये ना 6-7 अरे बापरे याला काय माहितीये इथंच पडेल राहतं याला काम काय एक मिनिट काय म्हणाली ती ते काय म्हणाली काय नाही तिच्याकडे लक्ष नका देऊ साहेब सोडून दे सगळं पुसून टाका ठीक आहे सगळं जाऊ द्या साहेब जाऊ द्या म्हणाला मी तुम्हाला थांबवलेलंच नाहीये काय खरं तुमचं अस्तित्व आहे ना तेच इथून जाऊ द्या असं नका बोलू साहेब आम्ही इथं जायला नाही आलो साहेब मग काही ते राहायला आलायत भाऊ तू प्लेअर निवडतो ना आमच्या यांना बी घ्या ना माझा नवरा लई चांगलं काम करतो लई भारी खेळ आणि एकदम झाक खेळ घ्या ना तुम्ही काय होतंय त्याला लय भारी खेळ खरं लय भारी खेळ काय 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 जमत रे तुला क्रिकेट मध्ये काही जमलंच पाहिजे असं थोडे नियम थोडी साहेब आता मला सांगा ज्याला शेतीतलं श कळत नाही तो आपल्याकडे कृषी मंत्री होतो ज्याला शिक्षणातलं श कळत नाही तो इथं शिक्षण मंत्री होतो नाही का सगळं मंत्रालय आपण त्यांच्या हातात देतो मग तुम्ही मला एक संधी देऊ शकत नाही का साहेब नाही तर काय आता उद्योजकांवर संकट आलं तर शासन लगेच त्यांच्या पाठीमागे उभं राहतो क्रिकेटरला काय झालं तर लगेच शासन त्यांच्या पाठीमागे धावतो नटनट्यांच्या पाठीमागे उभं राहतं गायकांच्या पाठीमागे उभं राहतं मग आम्ही काय जमीन कसतच मरायचं का तुम्ही मरा नाही असं नाही म्हणत आहे मी पण तुमचा जगून काहीच फायदा नाहीये ना आता मला सांगा हा तुमचा नवरा याला पळता येणार आहे का त्याला अशी रनिंग बिटवीन विकेट काढता येणार आहे का तुम्ही त्यांना घेऊन तर बघा असं बुंगाट पळतंय हे शेतात ह्या बांध्यावरून तर त्या बांध्यावर ते बी ढेकळत हे तर प्लेन ग्राउंड आहे असं सुसट पळण हा म्हणजे ढेकळत पडल्यावर ओळखू येत नाही इथं पडलं तर तो बी प्रॉब्लेम नाहीये हिरव्या गवतात पटकन ओळखू येईल प्रॉब्लेम झाले हो साहेब तुम्ही मला घ्याच अरे तुमचा सामना तरी 11 प्लेयरशी असतो आमचा सामना आम्हाला विचारा दलाल सावकार बियाणेवाले खातावाले ट्रॅक्टरवाले एवढ्या सगळ्यांशी सामना करत असतो आम्ही 1760 लोकांशी सामना करत असतो बरं इथं ग्राउंडवर खेळताना तुम्ही टोपे देते तुम्ही हेल्मेट देता पण आम्ही तर उघड्या अंगाने शेतात राबत असतो साहेब तुमचा तो बी खर्च वाचला नाही का आणि असं कसं असतं तुम्हाला सांगतो की समोरची टीम कशी खेळेल याचा तुम्हाला थोडाफार तरी अंदाज असतो ना आमचा डायरेक्ट निसर्गाशी सामना असतो तो कसा खेळल तो काय डाव टाकून हे पण आम्हाला माहित नसतं तरी सुद्धा आम्ही खेळतो साहेब मग अहो देवाचा धावा करत करत आम्ही पीक काढतो तर अशा लोकांना धावांचं पीक काढणं काय अवघड आहे का सांगा बरं तुम्ही नाही तर काय
15,000साठी आम्ही जीवाची बाजी लावून खेळतो साहेब. इथं लाखाचे बक्षीस लावलं तर माझा नवरा मरायला मी तयार होईल. तुम्ही घेऊनच टाका त्याला, काहीच होत नाही, घ्या तुम्ही. हा फालतूपणा इथे नाही चालणार. काय चाललंय हा? अरे क्रिकेट मध्ये ना सगळं आलं पाहिजे आपल्याला, कळलं? क्रिकेट ना अशी एकदम ना अशी कठीण गोष्ट आहे. शेतीपेक्षा पण काय कशाचाही संबंध तुम्ही कुठेही लावताय हा? असं नसतं. अरे शेती कुठं, ते क्रिकेट कुठं? आता मला सांगा, याच्या बापाच्या नाही तरी जमणार आहे कायला क्रिकेट? त्यांच्या बापाच्या जमन शेती नाही साहेब. आता मला सांगा, बापाचा विषय काढला म्हणून सांगतो तुम्हाला. लहानपणी मी असं खेळायला जायचो ना, तर बापाने तर खेळतो काय मुस्काड तोंड्या, अभ्यास कर नाही तर मग शेतीचे कामं कर, तेच तुला जगवतील. म्हणून बापाच्या सांगण्याप्रमाणे अभ्यास केला साहेब. नंतर शेती बी केली. मोठा झाल्यावर शेतीविषयक अभ्यास केला, पण जगणं मुश्किल झालं साहेब शेतात. हा, म्हणून आता श्राद्धाच्या टायमाला काय करतो माहिती आहे का? बापाचा फोटो असा ठेवितो, त्याच्यासमोर सचिन तेंडुलकरचा फोटो ठेवितो आणि बापाला म्हणतो, या पाय रे, जास्त शिकला बी नाही आणि शेती बी केली नाही, पण 10 पिढ्यापासून खातीने एवढं कमवून ठेवले. कशावर? फक्त खेळण्यावर. कळलं का? तू काय भात श्राद्धाचा. असं आहे साहेब सगळं. बरं, अभ्यास केलास ना हा, मग नोकरी कर ना. हे क्रिकेट कशाला पाहिजे तुला? अध्यक्ष साहेब, मला सांगा, एखादा खेळाडू चांगला खेळला तर त्याला स्पोर्ट कोट्यामधून नोकरी मिळते का नाही? हो. हा, एखादा ऍक्टरनी चांगली ऍक्टिंग केली तर त्याला ऍक्टिंगच्या कोट्यातून नोकरी मिळते का नाही? हो. तर मग एखाद्या शेतकऱ्याने चांगली शेती केली, चांगलं पीक काढलं तर त्याला फार्मर कोटा असतो का? त्याला नोकरी मिळते का? फार्मर कोटा असं काहीच नसतो. फार तर मरमर असते आमच्या नशिबी. हा, म्हणजे जगाचा पोशिंदा आहे ना तो काट्यावर, आणि खेळणारे नाचणारे गाणारे कोट्यावर. असं असतं साहेब आपल्याकडे सगळं. नाही पण कसं आहे बघ, तुला मान देतो की नाही सगळेजण आम्ही, तुला बळी राजा म्हणतो आम्ही. हो, या राजावरच बळी पडायची वेळ आली, पण त्याचं काय करा साहेब? हे बघा माझं डोकं तुम्ही ना आता खाऊ नका. हा, तुम्ही इथून निघा. आम्हाला किती वर्षभर डोक्याला त्रास असतो माहितीये का? सगळ्या त्या खेळाडूंना बघणं, त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचं रन, त्यांचे विकेट, असा सगळा देशभरातल्या खेळाडूंचा अभ्यास करतो आम्ही, आणि मग आम्ही त्यांची निवड करतो. मग विशाल शिरसाटला का बरं नाही निवडलं तुम्ही? विशाल शिरसाट? हा, विशाल शिरसाट आमचा मुलगा. हो साहेब, विशाल शिरसाट आमचा पोरगा, त्याचं सिलेक्शन नाही झालं साहेब. सरपंचाच्या पुतण्याचं झालं नाही, म्हणजे त्याच्यात टॅलेंट नाही असं आम्ही म्हणत नाही. त्यानं मागं ते झुंजारराव, मैपतराव त्यांच्या टीम समोर काय मॅच केली. 10 वर्षाचे पोरं होते, पण पुढे राव लावलं तर ते मोठे झाले, आहे की नाही? त्यांच्यासोबत ते जिंकले. पण तोच तुमचा सरपंचाचा पुतण्या एका मॅचमध्ये 0वर आऊट झाला होता, आणि तेव्हा एक पोरग 2 दिवस क्रीजवर थांबून 600 रन काढत होतं. तो तुमच्या लक्षातच नाही. तो आमचा विशाल शिरसाट साहेब. आम्ही दोघं नवरा बायको शेतात राबतो साहेब, रक्ताचं पाणी करतो. आमचं एकच स्वप्न आहे साहेब, की आमच्या पोराला आम्हाला क्रिकेटर करायचं आहे साहेब, क्रिकेटर. कारण काय ना, तो जर माझ्यासारखं शेती करायला लागला ना तर काय होणार आहे, 10 लोकांचं पोट भरणं बी अवघड होऊन जाईल. पण तो क्रिकेटर झाला तर 10 पिढ्याचं पोट भरणं एवढं कमवून ठेवेल साहेब तो. हा, बाकी काही आमची बाकी काही अपेक्षा नाही आहे साहेब. आणि कसं आहे, एवढे शेतात प्रॉब्लेम आहेत, एवढी मरमर करतो, एवढी संकट अंगावर झेलतो, पण कधी मी आत्महत्येचा विचार नाही केला साहेब, मी कधीच नाही. कारण माझं मन खंबीर आहे आणि मी खूप आशावादी आहे साहेब. पण काय सांगावं, माझं पोरग जर तसं नाही निघलं तर मग मी काय करू साहेब? त्याचा जर आशावाद संपला, त्याचं मन जर असं काळीच जर असं कमजोर निघलं, आणि त्याने जर आत्महत्या केली तर म्हातारपणी आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं साहेब? म्हणून तुमच्या पाया पडतो साहेब, माझ्या पोराला तुमच्या टीम मध्ये घ्या साहेब. नाही पण माझं ना खरंच नाईलाज आहे, मी नाही असं करू शकत. काय सगळी निवड ऑलरेडी झालेली आहे, त्यामुळे सॉरी, मी खरंच नाही करू शकत. असं नका करू साहेब, आयुष्यभर तुमचे नोकर बनून राहू साहेब, पण आमच्या पोराला तुम्ही. अरे सांगितलं ना, नाही करू शकत मी, माझ्या हातात नाही येतात ते. ठीक आहे साहेब, हरकत नाही साहेब. माझं पोरग अजून वाट पाहिजे, तशी मी वाट पाहिजे, आम्हाला सवयीचे साहेब. हा, पण एक गोष्ट आज कळली साहेब, सत्ताधाऱ्यांच्या अर्जुनासाठी पुन्हा एकदा एका एकलव्याचा बळी गेलाय साहेब. आपण आता जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे ते. मकरंद दादा, तुमच्या दोघांचं स्वागत. अभिजित, श्वेता, योगेश आमचा जुनाच खेळाडू आहे आणि सादरीकरण तुमचं खूप अंतर्मुख करणार होतं. आणि ज्या उपरोधिक पद्धतीनं योगेश तू मांडलंस हे सगळं म्हणणं, ते फार आम्हाला लागलं आणि खूप जवळचं वाटलं आणि खूप अंतर्मुख करणार होतं. बघूया त्याचं काय म्हणणं आहे ते.
आणि पहिल्याच फटक्यामध्ये तुम्ही सिक्सर मारलेली आहे, कारण 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद म्हणूया किंवा तुमचं म्हणणं म्हणूया ते सगळीकडे पोचलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांकडून. तुम्ही बसू शकता.